नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण भाजी कापायचा हा बोर्ड विकत घेतो, चॉपिंग बोर्ड ज्याला आपण म्हणतो. तर तुम्ही बघू शकता आता हा जो बोर्ड आहे हा मी काल विकत आणला नवीन. ओके, तर हा बोर्ड विकत घेताना काय काळजी घ्यावी याचा अनुभव मी तुम्हाला सांगते माझा. तर यापूर्वी मला असा अनुभव कधी आलेला नाही, नाहीतर मी तुम्हाला शेअर केलं असतं. आता तुम्ही बघू शकता हा ब्रँड न्यू आहे. तुम्ही बघा, याला स्टिकर पण आहे. ठीक आहे, हे कालच मी काढलं आहे, ब्रँड न्यू आहे, काल रात्री मी आणलं आहे. ओके, तर तुम्ही बघा याला ऑलरेडी इथे निघतं आहे बाहेर लाकूड. तर मी त्याला म्हटलं की तो म्हणाला एक सागवानचा आहे, साधा आहे, बांबूचा आहे. मी म्हटलं बा बांबूचा दे. ठीक आहे, तर हा बांबूचं त्याने मला म्हणून दिलं आहे दुकानदाराने, स्टीलच्या दुकानामधून आणलं आहे. जसं मी ओपन केला, मी घेताना तो पूर्ण असा पॅक होता, मी एवढं काही बघितलं नाही. हे बघा इथे निघालेली आहे त्याची ऑलरेडी बांबू निघतो आहे, इथे निघतो आहे. ठीक आहे, तर मी असा विचार केला, उघडल्यानंतर मी एक साईड चेक केली की बाबा जेव्हा ते दुकानामध्ये वस्तू आणतात तर त्या ट्रान्सपोर्टमध्ये काहीतरी लागलं असेल, पडझड झाली असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम असेल असा मी विचार केला. मग मी म्हटलं चला एक थोडीशी ट्रायल घेऊया. ठीक आहे, या साईडने असं विशेष काही नव्हतं. मग मी काय केलं की चला म्हटलं काहीतरी आपण जस्ट कापून बघूया याच्यावरती. तर मी जेव्हा कापून बघितलं, तुम्ही दिसू शकता हे पूर्ण निघून येत आहे. ठीक आहे, मी अगदी हळूच कापलं कारण मला तो त्याला दाखवायला न्यायचा आहे. आता वापस घेईल की नाही माहीत नाही, पण मला न्यायचं आहे दाखवायला की मी हा कसा वापरणार. तर मी फक्त जस्ट असं केलं चाकूनी. ठीक आहे, मी काहीच कट नाही केलं. तर ही बघा सिच्युएशन, हा पूर्ण निघतो. याच्या किलच्या पडतात आहे. आता हे माझ्या पोटात गेलं म्हणजे मी काय होईल माझं समजा. ठीक आहे, किलच्या पडतात आहे, पूर्ण किलच्या. मी असं सहज जरी फिरवलं आणि हे जर आता इकडची परिस्थिती बघा, हे तसं नखाने निघतं आहे. म्हणजे मी असं नखाने जरी काढून बघितलं नाही, मला नखं नसल्यासारखेच आहेत, तरी पण हे निघत आहे. म्हणजे ह्या किलच्या माझ्या पोटात जाणार आहेत. काहीतरी नकली आहे, कारण बांबूचं असं मला नाही वाटत की निघत असेल. तर हे दुकानांमध्ये असं काय काय अवेलेबल आहे. ठीक आहे, तर असा बोर्ड घेताना काळजी घ्या. आता माझ्याकडे कसं होतं की एक पोळपाट आहे जुना, त्याच्यावरतीच मी चॉपिंग करते. थोडं प्लास्टिकचं पण आहे, तर मला असं घ्यायचं कामच पडलं नाही कधी. तर यानंतर तुम्ही घ्याल तर दुकानदारासमोर उघडून त्याला म्हणा हे दाखव आम्हाला, आणि काहीतरी असं त्याला करायला लावा. कारण असं नाही व्हायला पाहिजे. हे पूर्ण उखळत आहे, म्हणजे कम्प्लिटली. या रेषा पडतात पण त्या वेगळ्या पद्धतीने पडतात. तुम्ही जर बघितल्या असतील तर अशा नाही पडत. आपल्या पोळपाटावरही आपण करतो अशा पद्धतीच्या रेषा पडत नाही, पूर्ण खोल रेषा पडतात आहे. ओके, काहीतरी नकली आहे हे. तर खरेदी करताना जरा काळजी घ्या.